तुमची जर क्वारी जर चालू असेल तर त्या क्वारीवरती काम करण्यासाठी जे कामगार आणले त्या कामगारांचे आयडेंटिटी प्रूफ त्यावेळी पोलीस स्टेशनला त्या कामगारांचे दिले होते का? आणि जर दिले असतील तर जो त्या ठिकाणी मृत झालेला आहे तो त्यातील कोण होता, त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे त्याचा हे केलं, हे सगळं उघड होण्याची गरज आहे. आणि जो आता त्या ठिकाणी जखमी आहे तो त्या कुठे आहे, कुठच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार केले जातात. जर त्या ठिकाणी तो मयत झाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करणं किंवा त्याची पंचनामा या ठिकाणी स्थानिक पोलिसांद्वारे केला आहे का? आणि जर आमच्या स्थानिक पोलिसांद्वारे जर त्याचा पंचनामा केला नसेल तर त्या मृत जो होता त्याला तिथून हटवून तिथले पुरावे नष्ट करण्याचं काम त्या क्वारी मालकांनी केलेलं आहे. म्हणून पोलिसांनी त्याच्यावरती मनुष्यवधाचा निश्चितपणे गुन्हा दाखल करण्याची गरज होती, परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. आणि आम्ही जेव्हा विचारणा पोलीस स्टेशनकडे करतो आहोत त्यावेळी त्यांच्याकडून ते कुठेतरी दिलं, त्यांचे रिपोर्ट यायला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की जर या ठिकाणी मृत झालेला असेल आणि ती जर बॉडी त्यांनी जर कर्नाटकात न्यायची असेल तर या पोलीस स्टेशनची किंवा या हद्दीतल्या सिव्हिल सर्जनची परवानगी घेऊनच ती बॉडी त्या ठिकाणी नेली पाहिजे होती. जास्तीत जास्त ती बांबोळीपर्यंत नेणं आणि बांबोळीतून त्यांनी ती बॉडी कुठच्या तरी ठिकाणी नेणं हे गरजेचं होतं. परंतु तसं कोणत्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी झालं नाही. त्यांनी प्रायव्हेट वाहनाने ती बॉडी नष्ट करण्यासाठी म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी ते केलेलं एक षडयंत्र होतं आणि यांना पोलिसांचं पूर्णपणे अभय होतं. आणि हे प्रकरण दाबण्यासाठी आमच्या या जिल्ह्यातील काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकून आपल्या हितसंबंधित असलेल्या किंवा ज्ञाती बांधवांसाठी प्रयत्न केले आहेत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे.